नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर स्वयंपाकघरातील कामं सोपी, जलद आणि आरोग्यदायी होण्यासाठी येथे काही खास नवीन टिप्स मी दिल्या आहेत. त्या तुम्ही नक्की वाचाव्यात. आता पहिली टिप आपण पाहूया, भाज्या आणि साठवणूक कशी करायची. आता हिरवी मिरचीचं देठ काढून ती एअरटाईट डब्यामध्ये ठेवल्यास जास्त काळ टिकते. आता एका डब्यात खाली टिश्यू पेपर ठेवल्यास आर्द्रता शोषली जाते. आता दुसरी टीप आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता. कोथिंबीर निवडून कोरडी करून एका स्टीलच्या डब्यात कागदात गुंडाळून ठेवावी आणि कढीपत्त्यात स्वच्छ धुवून कोरडा करून त्याची पाणी मोकळी करून मगच डब्यामध्ये ठेवावे. आता आपली तिसरी टीप आहे, कढीपत्ता तेलात थोडा परतून साठवला तर त्याचा सुगंध महिनाभर तसाच टिकतो. आता पुढची आहे कांदा बटाटा. कांदा आणि बटाटा कधीही एकत्र ठेवू नका. कांद्यामुळे बटाटे लवकर खराब होतात. त्याच्यामुळे हे साठवताना वेगवेगळ्या ठिकाणी साठवावे. आणि आता आपले दुसरं आहे की चव वाढवणाऱ्या टीप. आता कुरकुरीत भजी. आता भजीचं पीठ भिजवताना त्यात थोडेसे गरम तेल आणि चिमूटभर तांदळाचे पीठ घाला. यामुळे भजी तेलकट होत नाहीत आणि कुरकुरीत होतात. आता दुसरं, आमटीची चव. आमटी किंवा रस्सा भाजीला छान दाटपणा येण्यासाठी त्यात थोडासा भाजलेला दाण्याचा कूट किंवा सुके खोबरे भाजून घालावे. आता आपण तिसरी पाहूया, लिंबाचा रस. लिंबू कापण्यापूर्वी ते हाताने थोडेसे जमिनीवर रोल करा किंवा कोमट पाण्यात 5 मिनटं भिजत ठेवा. त्यामुळे लिंबाचा रस हा जास्त निघतो. आता आपण तिसरी टीप पाहूया, स्वच्छता आणि देखभाल पाहूया. आता पहिलं, मिक्सरची दुर्गंधी. मिक्सरच्या भांड्यातून मसाल्याचा वास मिक्सरची दुर्गंधी काढण्यासाठी. आता मिक्सरच्या भांड्यातून मसाल्याचा वास येत असल्यास त्यात थोडेसे कोमट पाणी आणि लिंबाचे साल टाकून एकदा मिक्सरचे भांडे फिरवून घ्यावे. आता दुसरी, जळालेले भांडे असेल तर त्यात पाणी, बेकिंग सोडा आणि थोडासा लिंबाचा रस टाकून उकळा. जळालेला भाग सहज निघून येईल. आता आपण तिसरी पाहूया, चॉपिंग बोर्ड. आता लाकडी किंवा प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी त्यावर मीठ आणि लिंबू चोळा. यामुळे जंतू मरतात आणि डागही निघून जातात. आता आपण पाहूया वेळ वाचवणाऱ्या टीप. आता लसूण सोलण्यापूर्वी 10 मिनटं कोमट पाण्यात भिजत ठेवा किंवा तव्यावर हलके गरम करा. साल बराबर निघून जातात. आता दुसरी टीप, मोड आलेली कडधान्य. कडधान्यांना लवकर मोड येण्यासाठी ती भिजत घातलेल्या पाण्यामध्ये थोडासा गूळ टाकावा. आता तिसरी, जास्तीचे मीठ. आता भाजीमध्ये जर मीठ जास्त झाले तर त्यात पिठाचा गोळा किंवा उकडलेल्या बटाट्याचा तुकडा टाका. ते जास्तीचे मीठ शोषून घेते. आता आपण चौथे पाहूया, एक खास टीप. रात्री झोपण्यापूर्वी तुमचा किचन ओटा आणि सिंक स्वच्छ करून कोरडे करा. यामुळे सकाळी काम करताना प्रसन्न वाटते आणि झुरळांचा त्रासही होत नाही. तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला यावरील टिप कशा वाटल्या. तुम्हाला जर टिप आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा मी दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा. आणि या सर्व नवीन टिप्स तुम्हाला आवडतील अशी आशा करते. धन्यवाद.